पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। बारामतीमधील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCAने दिली आहे। अजित पवारांच्या मृत्यूची बातमी कळता संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे। अजित पवार यांची बुधवारी बारामतीमध्ये सभा होती। या अपघातात सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते। अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते। सकाळी 9 ते 9:30 दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या महासागरात बुडाला आहे। DGCAने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अंगरक्षक विदीप जाधव, पिंकी माळी तसेच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचाही समावेश आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडके नेते अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पुणे बारामतीच्या नागरिकांनी हंबरडा फोडला आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पोरके झाल्याची भावना व्यक्त केली आहे। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।